राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे अनेक बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले होते। सध्या आपण मंत्रालयाच्या समोर असलेल्या शिवसेना पक्षाचं जे कार्यालय आहे बाळासाहेब भवन या ठिकाणी आहोत। या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर जे आहेत ते अनेक राजकीय नेत्यांकडून लावण्यात आलेले होते, परंतु या सगळ्या बॅनरवरती कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। अनधिकृत बॅनरवरती कारवाई करण्याची मोहीम जी आहे ती मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच मंत्रालय परिसरामध्ये जे काही अनधिकृत बॅनर शुभेच्छांचे लागलेले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या सर्वच बॅनरवरती जी आहे ती पालिकेकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2011ला एका याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अनधिकृत बॅनरच्या संदर्भात याचिका टाकलेली होती। त्यावरती उच्च न्यायालयाने अनधिकृत बॅनरवरती कारवाई करण्याच्या संदर्भातले निर्णय सुद्धा दिलेले होते, परंतु त्या सगळ्या निर्णयावरती मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबई पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका जी आहे ती अनधिकृत बॅनरच्या संदर्भात टाकलेली होती। त्यावरती उच्च न्यायालयाचा अनधिकृत बॅनरच्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्णय दिलेले होते। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेकडून सध्या मुंबईमधल्या सर्वच अनधिकृत बॅनरवरती कारवाई होताना पाहायला मिळते। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या अनधिकृत बॅनरवरती देखील मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बाळासाहेब भवनावरती लागलेल्या अनधिकृत बॅनरवरती देखील कारवाई जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।